राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले हे उमेदवार असणार आहेत। भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे। शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानं रिक्त झालेली ही जागा आता अक्षय कर्डिले लढणार आहेत। राहुरी सोबतच बारामतीमध्ये देखील पोटनिवडणूक ही पार पडणार आहे आणि दोन्ही पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। त्याबरोबरच 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे आणि आत्ताची ही मोठी अपडेट समोर येते। अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन झाल्यानंतर या ठिकाणी आता पोटनिवडणूक होतीये आणि याच पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले हे उमेदवार असणार आहेत। भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे। शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती आणि याच जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार आहे। 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मेला मतमोजणी होणार आहे आणि या दिवशी निकाल जाहीर होईल। त्याबरोबरच बारामतीची पोटनिवडणूक देखील पार पडणार आहे, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुकीची मतमोजणी ही 4 मे रोजी होणार आहे। त्याबरोबरच 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, राहुरी विधानसभेसाठी अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळाली आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडनं एकूणच महाराष्ट्रामध्ये राहुरी आणि बारामतीमध्ये आपल्याला पोटनिवडणूक होताना दिसते आणि भाजपकडनं राहुरीसाठी अक्षय कर्डिले यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। एकूण शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर ही जागा रिक्त होती। अक्षय कर्डिले हे शिवाजीराव कर्डिले यांचं चिरंजीव आहे आणि एकूणच कुठेतरी बिनविरोध निवडणूक व्हावी अशा प्रकारची देखील प्रयत्न हे भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि त्यासाठीच आपल्याला उमेदवारी ही अक्षय कर्डिले यांना देण्यात आली आहे। अगदी धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।